चिगरे यांच्यावरचे सगळे आरोप. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज महिपतला कोर्टातून निर्दोष मुक्त करण्यात येणार असल्यामुळे अर्जुन आणि चैतन्य यांच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे. छोट्या तन्वीच्या प्रत्येक आजच्या भागाची सुरुवात होते सकाळच्या सुंदर सीनने, जिथे सर्व सुभेदार डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत असतात. घरामध्ये शांत वातावरण असतं, पण तेवढ्यात पूर्ण आजी सायलीजवळ येतात आणि त्यांच्या हातामध्ये एक खास लॉकेट असतं. पूर्ण आजी काही क्षण सायलीकडे पाहत राहतात, जणू त्यांना तिच्यामध्ये तन्वीच दिसत असते, आणि मग त्या स्वतः सायलीच्या गळ्यात ते लॉकेट घालतात. पुढचा सीन थेट कोर्टामध्ये दाखवला जातो, जिथे महिपतवरील सर्व आरोप मागे घेतले जातात आणि कोर्ट त्याला निर्दोष मुक्त करतं. हा निर्णय ऐकताच अर्जुन आणि चैतन्य पूर्णपणे हादरून जातात, कारण त्यांनी महिपतला शिक्षा होईल अशी अपेक्षा केलेली असते. पण अचानक झालेल्या या निर्णयामुळे आता महिपत पुन्हा मोकाट फिरणार ही भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. कोर्टातून बाहेर पडताना अर्जुनच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग दिसत असतो, कारण त्याला खात्री असते की या सगळ्या मागे सचिनचा हात आहे. यानंतर सर्वजण घरी येतात आणि हॉलमध्ये बसून महिपतबद्दल चर्चा सुरू होते. तेव्हा अर्जुन प्रतापरावांना म्हणतो, महिपतला सचिनने सोडवलं आहे, पण आता तो बाहेर आल्यावर आणखी काय काय करेल काहीही सांगता येत नाही. हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागते, कारण महिपत बाहेर आल्यावर सुभेदार कुटुंबावर नवीन संकट येणार हे जवळपास निश्चितच असतं. पण मित्रांनो, खरी कथा इथून पुढे सुरू होते, कारण सर्वजण तिथून निघून गेल्यानंतर सायली एकटीच विचार करत बसते. ती आपल्या गळ्यातल्या लॉकेटकडे पाहत असते आणि अचानक तिला पुन्हा छोट्या तन्वीचे भास होऊ लागतात. सायलीच्या डोळ्यांसमोर काही जुन्या आठवणी चमकू लागतात आणि तिच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो, मी हे सगळं आधी जगले आहे का? आता मालिकेमध्ये हा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग बनत चालला आहे, कारण सायली आणि तन्वी यांच्यामधील संबंध दिवसेंदिवस अधिक गूढ होत चालले आहेत. या मालिकेचा संपूर्ण रिव्ह्यू ऐकूया. मालिकेच्या सुरुवातीला डायनिंग टेबलवरती सर्वजण नाश्ता करत बसलेले असतात. तेव्हा कोणाची त्यांच्या गळ्यातील लॉकर काढते व सायलीच्या गळ्यात घालते, जणू त्यांना तिच्यामध्ये तन्वीच दिसत असते. यानंतर मालिकेमध्ये थेट कोर्टातील सीन दाखवला जातो आणि आजच्या भागाचा सर्वात महत्त्वाचा भाग हाच असतो. कोर्टामध्ये सर्वजण खूप तणावात उभे असतात. अर्जुन आणि चैतन्य यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत असते, कारण त्यांना अजूनही विश्वास असतो की महिपतला शिक्षा होणारच. दुसरीकडे महिपत मात्र पूर्ण आत्मविश्वासात दिसत असतो. त्याच्या चेहऱ्यावर किंचित स्मित असतं, जणू त्याला आधीपासूनच माहिती असतं की आजचा निकाल त्याच्या बाजूने लागणार आहे. ही गोष्ट पाहूनच प्रेक्षकांच्या मनात शंका निर्माण होते की या सगळ्यामागे कोणाचा तरी मोठा हात आहे. थोड्याच वेळात कोर्टामध्ये निर्णय जाहीर केला जातो आणि न्यायाधीश सांगतात की महिपतवरील सर्व आरोप मागे घेण्यात आले आहेत. पुरावे अपुरे असल्यामुळे त्याला निर्दोष मुक्त करण्यात येत आहे. हा निर्णय ऐकताच कोर्टामध्ये एकदम शांतता पसरते. अर्जुन आणि चैतन्य पूर्णपणे हादरून जातात. त्यांच्या चेहऱ्यावरचा धक्का स्पष्ट दिसत असतो, कारण त्यांनी इतक्या दिवसांपासून महिपत विरुद्ध लढा दिलेला असतो, पण शेवटी तो इतक्या सहज सुटून जातो. इथे अर्जुनचा राग खूप छान दाखवलेला आहे. तो स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. चैतन्याची अवस्था सुद्धा खूपच वाईट दाखवलेली आहे, कारण त्याला वाटत असतं की आता सगळं संपलं. पण उलट महिपत आणखी ताकद घेऊन बाहेर येतो आणि यामुळे सुभेदार कुटुंबासाठी नवीन संकट उभं राहतं. महिपत कोर्टातून बाहेर पडताना ज्या पद्धतीने आत्मविश्वासाने चालत असतो, तो सीन खूपच दमदार दाखवलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नसतो. उलट तो अर्जुनकडे पाहून हलकसं हसतो आणि तिथेच प्रेक्षकांच्या मनामध्ये राग निर्माण होतो, कारण इतक्या चुका करूनही महिपत सुटतो आणि आता तो आणखी धोकादायक बनणार हे स्पष्ट दिसू लागतं. यानंतर पण या सगळ्यामध्ये सर्वात वेगळी अवस्था सायलीची दाखवलेली आहे. सायली शांत बसलेली असते, पण तिचं पूर्ण लक्ष तिच्या गळ्यातल्या लॉकेटकडे असतं. जणू त्या लॉकेटमुळे तिच्या मनामध्ये काही जुन्या आठवणी जाग्या होत असतात. यानंतर सर्वजण हॉलमधून निघून जातात आणि सायली एकटीच बसून विचार करू लागते. हा सीन खूपच सुंदर आणि गूढ पद्धतीने दाखवलेला आहे, कारण इथे कोणताही मोठा डायलॉग नसतो, पण सायलीच्या चेहऱ्यावरून तिच्या मनातील गोंधळ स्पष्ट दिसत असतो. ती लॉकेट हातात घेऊन पाहत असते आणि अचानक तिला पुन्हा छोट्या तन्वीचे भास होऊ लागतात.
तिच्या डोळ्यांसमोर काही अस्पष्ट आठवणी चमकतात. घरातील काही जुने क्षण, काही आवाज, काही भावना, आणि तिला पुन्हा जाणवतं की हे आयुष्य मी आधीही कुठेतरी जगले आहे. हा सीन मालिकेचा सर्वात मोठा सस्पेन्स वाढवणारा सीन ठरतो, कारण आता प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकच प्रश्न निर्माण होतो: सायली आणि तन्वी यांच्यात नेमकं नातं काय आहे? पूर्णा आजी सतत सायलीला तन्वी का समजतात? त्या लॉकेटचं रहस्य काय आहे? आणि सायलीला वारंवार येणारे भास नेमकं काय सांगत आहेत?